नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. आता आपण जो व्हिडिओ काय तो प्रीमियर एनर्जीज ओके या कंपनीचा करतोय. प्रीमियर एनर्जी हे सोलर कंपनी आत्ताच 1 वर्षापूर्वी IPO येऊन गेला. त्याचा आता Q1 2026 म्हणजे आता जून 25चा रिझल्ट्सबद्दल ना हा प्रेझेंटेशन आहे. तर ही कंपनी सोलर एनर्जीची एकदम प्रॉमिसिंग कंपनी आहे. आंध्र प्रदेश बेस्ड कंपनी आहे. बाबू नायडू या चीफ मिनिस्टरच्या जवळची कंपनी असावी. ओके, नायडूपेटा आणि सीतापुरम या 2 ठिकाणी त्यांचे मोठे प्लांट्स आहेत. ओके, P/45 या सगळ्यात सोलर प्लांट्सची सोलर कंपनीचं P/E महाग आहे. पण स्टील वर्थ लुकिंग ॲट. इक्विटी 45 कोटी आहे. बुक व्हॅल्यू 63 आहे. फेस व्हॅल्यू मात्र एकच आहे. ROC जबरदस्त आहे 41%. ROE 53% आहे. ओके, तो हा 1388 होता. आता सध्या मे बी 700-800 चालू असतात, 900. ओके, कॅश कंपनीकडे 1348 करोड आहे. गेल्या वर्षी 90 कोटी होते फक्त. ब्रेकनेक स्पीडनी कंपनी वाढते आणि ROC पण 41% गेल्या वेळेला 25% होता फक्त. प्रीमियर एनर्जीज बद्दल बोलतोय आपण. सोलर कंपनी मॉड्यूल्स पण बनवते, सेल्स पण बनवते, दोन्ही बनवते आणि ऑब्व्हियसली इन्स्टॉलेशन इक्विपमेंट पण बनवते. व्हर्टिकल इंटिग्रेटेड आणि हॉरिझॉन्टली इंटिग्रेटेड कंपनी आहे आणि प्रमोटर्सकडे 64% आहेत. ओके, FII-कडे 4-4.5% आहेत. गेल्या वर्षी 4 क्वार्टरमध्ये 1.5% वाढलेलं आहे. DII-कडे 13% आहेत. ओके, DII-कडे 13% आणि 2 महिन्यापूर्वी 7% होते आणि पब्लिककडे 18% आहेत. पब्लिकने विकलेले आहेत. ओके, ₹1300. 2 क्वार्टरपूर्वी पब्लिककडे 25% होते. ओके, तर प्रॉमिसिंग कंपनी आहे आणि ऑपरेटिंग EBITDA ह्याचा 53% YOY वाढलेला आहे. फिनॉमिनली वाढलेला आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली आपण आता पुढे जाऊया काय काय कंपनी म्हणते ते. ओके, Q1चे रिझल्ट दाखवते तुम्हाला. रेव्हेन्यू आहे 18,000 मिलियन म्हणजे 1,870 कोटी रुपये. सॉरी, या करेक्ट, मिलियन म्हणतो ना आम्ही, तेवढे कोटी रुपये. ओके, आणि EBITDA किती आहे तर 597 करोड आणि पॅट आहे 307 कोटी एका क्वार्टरमध्ये. ओके, दिस इज डॅम गुड. ओके, डेट टू इक्विटी 0.49 आहे, जरा हाय आहे, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. पण ऑब्व्हियसली नेट डेट ह्याचं -10,000 आहे. का -1,000 आहे, -1,057 कोटी. का? कारण करंट अकाउंट पण त्यांनी धरलेलं आहे, त्याच्यामुळे नेट डेट त्यांनी मायनस दाखवलेलं आहे. करंट अकाउंटमध्ये कॅश आहे, रिसिवेबल्स आहेत आणि इतर गोष्टी आहेत. ओके, डेट ह्याच्यामध्ये काय 1,500 किंवा 1,200 कोटी लोन आहे, ॲक्च्युली बॉरोइंग आहे कंपनीचं. ओके, आणि जी फॅक्टरी टार्गेट काय बघा 2028 पर्यंत. मॉड्यूल्स 11 GW पर ॲनम, 10 GW गिगावॉट सेल्स. बाकी करस्पॉन्डिंग मटेरियल्स आणि इन्व्हर्टर्स. ऑब्व्हियसली 3 GWचे इन्व्हर्टर्स पण बनवणार, ॲल्युमिनियम फ्रेम्स पण बनवणार, सगळंच बनवणार. ओके, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली इंटिग्रेटेड कंपनी आहे. ओके, हे सगळे सोलर पॅनल्स तुम्ही बघितलेच असेल, तुमच्या घरावरती पण लावलं असेल. ओके, कंपनी इन्कॉर्पोरेशन झाल्यानंतर काय काय झालं, फर्स्ट मॉड्यूल लाईन, फर्स्ट सेल लाईन, दोन्ही मॉड्यूल पण बनवले, सेल्स पण बनवले. इक्विटी इन्व्हेस्टमेंट केली. ओके, एका कंपनी GEF कॅपिटलने. मग कॅपॅसिटी एक्सपान्शन झालं, मग IPO काढला गेल्या वर्षी, रेज केले पैसे आणि मग आता कॅपॅसिटी एक्सपान्शन करून एक कॅपॅसिटी एक्सपान्शन त्यांचं 3,200 मेगावॉटपर्यंत होणार आहे सेलसाठी आणि मॉड्यूल्ससाठी 5,000 मेगावॉट होणार आहे फ्रॉम दिस कॅपॅसिटी. 10 टाइम्स 50 टाइम्स कॅपॅसिटी यांची होणार आहे. ओके, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली मग द लार्जेस्ट इंटिग्रेटेड सेल मॉड्यूल वगैरे वगैरे 10% मार्केट शेअर आहे यांचं. ओके, 30 वर्षाची एक्सपिरियन्स असं म्हणतात, ट्रॅक रेकॉर्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. ओके, टॉप परफॉर्मर. ओके, बॅकवर्ड इंटिग्रेशन तुम्हाला सांगितलं, इन्व्हर्ट्स, वेफर्स, सेल्स, मॉड्यूल्स, इन्व्हर्टर्स आणि ॲल्युमिनियम फ्रेम सगळंच हे बनवतात आहे. टेक्नॉलॉजी एक्सपर्टीज आहे, स्केल आहे यांच्याकडे. ओके, फायनान्शियल स्ट्रेंथ आहे, मॅनेजमेंट कॅपॅबिलिटी पण आहे. ओके, हे बघा चायनामध्ये ओके अशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे सोलर प्लांट्सची आणि सप्लायर्सची. ओके, फ्रॉम 28-24 टू 900 gigawatt China. This is the first bunch of columns. Second bunch of column is United States, Europe. ओके, नंतर अमेरिका आणि नंतर सगळ्यात शेवटी इंडिया. तर इंडियाच्या आता काहीच नाही गिगावॉट, फक्त 96 आहे. चायना ऑलरेडी 10 टाइम्स पोचलेलं आहे, 8-9 टाइम्स पोचलेलं आहे. ओके, अमेरिका पण आपल्या दुप्पट पोचलेला आहे, युरोप पण आपल्या तिप्पट पोचलेलं आहे. सो वी आर इनफ आणि आपल्याकडे पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे, राईट. इथे पॉप्युलेशन
जास्त आहे, पण खूप वरती आहे. इथे पॉप्युलेशन खूप कमी आहे. इथे तर अजूनही कमी आहे. तर आपल्याला तिप्पट व्हायची तर अजून आरामात पॉसिबिलिटी 101% आहे. ओके. पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ॲडिशन बघा. आता यावर्षीपासून 32 पर्यंत एवढे 432 गीगावॉट सोलर प्लांट्स ॲडिशन होणार आहे. ओके. आणि यांच्याकडे ऑर्डर्स पण जबरदस्त आहेत. त्या बेसिसवर हे लोकं सांगतात आणि त्याच्यामध्ये विंड आहे, सोलर आहे, 283 रिन्युएबल्स आहेत सगळे. ओके. सो दिस इज ओन्ली अबाउट द रिन्युएबल्स. त्याच्यानंतर बघूया आपण डिमांड साइड, सप्लाय साइड सपोर्ट दोन्हीकडनं जोरदार सपोर्ट आहे. मेक इन इंडिया इनिशिएटिव्हज तर मोदींनी घेतलेलेच आहेत. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही यांना. ग्रोइंग डिमांड तर आहेतच आहे. ओके. कारण प्रत्येकजण नवीन-नवीन गोष्टी वापरतोय, लॅपटॉप्स वापरतोय, डेस्कटॉप वापरतोय, गाड्या वापरतोय, ओके, ईव्ही वापरतोय आणि ऑब्व्हियसली नवीन-नवीन गॅजेटरी वापरतोय. ओके. सगळ्यांच्याकडे 2-2 लॅपटॉप्स आहेत, 2-2 मे बी डेस्कटॉप्स आहेत आणि प्रत्येकाकडे एक-एक लॅपटॉप आहे. म्हणजे आधी घरात एक लॅपटॉप असायचा, आता प्रत्येकाकडे एक-एक लॅपटॉप आहे. ओके. पीएम कुसुम योजना त्याला लागणार आहेत 30 केडब्ल्यू, जीडब्ल्यू. त्यानंतर पीएम सूर्यघर 27 जीडब्ल्यू. डिटेल अनालिसिस केलेलं आहे कंपनीचं. आपली ग्रोथ कंपनी आहे ही सगळी. प्रचंड ग्रोथ कंपनी आहे. हे डेटा सेंटर्स आहेत. ओके. डेटा सेंटरला प्रचंड वीज लागते. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट दाखवलं त्यांनी. ओके. तेलंगणामध्ये आहे तो. ओके. आणि हे बघा इथे काय-काय दाखवलंय. वेफर मॅन्युफॅक्चरिंग आहे, सेल मॅन्युफॅक्चरिंग आहे. सगळंच मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग असं सगळंच मॅन्युफॅक्चरिंग करतात इथे. आणि वेल इंटिग्रेटेड कंपनी आहे आणि ऑब्व्हियसली इन्व्हर्टर्स पण मॅन्युफॅक्चर करणार आहे. नॉट ओन्ली सेल्स आणि मॉड्यूल्स, इन्व्हर्टर्स पण मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत. आणि ऑर्डर बुक बघा यांची कशी चालली आहे ते. ओके. ऑर्डर बुक यांची 5,500 मेगावॉटला ऑलरेडी पोहोचलेली आहे ऑर्डर बुक आत्ता म्हणजे 30 जूनला. प्रचंड वेगाने ऑर्डर बुक वाढते. दॅट इज इक्विव्हॅलंट टू 8,600 कोटी एवढ्या ऑर्डर्स त्यांच्याकडे आहेत. आणि स्प्लिट बाय जिओग्राफी, डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट. सगळे डोमेस्टिक आहेत, एक्सपोर्ट काही नाही आता. मॉड्यूल 60%. ओके. आणि सेल्स 39% असे त्या या मेगावॉटची स्प्लिट आहे. आणि ऑब्व्हियसली असं नवीन-नवीन ऑर्डर्स त्यांच्या वाढतच चाललेल्या आहेत. ओके. मार्चमध्ये होत्या 8,000 कोटी. ते तेवढ्या वाढ झाली आणि आता ते 8,600 कोटी झाले आहेत. ओके. 8,400 कोटीवरनं. राइट. ऑब्व्हियसली नंतर काय-काय सर्टिफिकेशन आहे. फायनान्शियल परफॉर्मन्स बघा. कॅपॅसिटी युटिलायझेशन, सेल्स, मॉड्यूल्स 94% यांची फॅक्टरी युटिलाइज करते सेल्स आणि 77% मॉड्यूल्स. म्हणजे अजूनही यांना स्कोप आहे. त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी सगळी वरतीच असते. 100% कॅपॅसिटी युटिलायझेशन झाल्यानंतर प्रॉफिट्स विल कॅटापल्ट अनदर 30% मोर. पण शेवटचे जे असतात ते सगळे प्रॉफिटच असतात. कारण कॉस्ट सगळी इक्वली डिवाइड होऊन जाते ॲज द व्हॉल्यूम्स ग्रो. ओके. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स बघा कसे आले ते. 1,600 कोटीवरनं 1,800 कोटी गेलेत 5 क्वार्टरमध्ये. ओके. हे गेल्या वर्षीचा पहिला क्वार्टर, या वर्षीचा पहिला क्वार्टर. ओके. 12% क्यू ऑन क्यू ग्रोथ आहे याच्यामध्ये. ओके. ऑपरेटिंग इबिटा पण वाढते. पी-ए-टी पण वाढतंय. पी-ए-टी 198 करोडपासून 307 कोटी झालेला आहे. ओके. 4 क्वार्टर्समध्ये. आणि वाय-ओ-वाय 55% वाढलेला आहे. पी-ए-टी. रेव्हेन्यू मिक्स मेनली सगळं सोलर आहे. ओके. आणि मेनली सगळं मॉड्यूल्स आहे. सेल्समध्ये कमी आहेत त्यांचं. सेल्स ते मॉड्यूल बनवणाऱ्या लोकांना पण देतात. आउटसोर्स करणारे मॉड्यूल बनवणारे प्रचंड लोक आहेत. सेल्स बनवणारे कमी आहेत. ओके. तर हे लोकं स्वतः मॉड्यूल बनवतात, सेल्स पण बनवतात. तसा रेव्हेन्यू मिक्स आहे यांचा. या. टोटल डेट टू कंपनी ओके इज निगेटिव्ह. ओके. -1,000 करोड बिकॉज ऑफ करंट ॲसेट्स ऑल्सो त्यांनी जोडलेले आहेत त्याच्यामुळे. डेट टू इक्विटी 1.43 पासून आलाय 0.5. हे कमी होत चाललंय. सो इट्स गुड साईन. ऑब्व्हियसली हे सगळे त्यांचे डिटेल अनालिसिस आहे की मार्जिन इबिटामध्ये 32% मार्जिनचं हे काम करतात या क्वार्टरमध्ये. 32% इबिटा आणि गेल्या वर्षी होतं 22%. Q4मध्ये पण 34% होतं. सो बेसिकली दे आर गोइंग इन टू 30s एज फार एज इबिटा मार्जिन्स आर कन्सर्न. ओके. आणि पी-ए-टी मार्जिन आहे 16%. ओके. 11%, 12%वरून 16% आलेलं. दॅट इज पी-ए-टी मार्जिन. ओके. सगळे अवॉर्ड्स वगैरे काय-काय त्यांना मिळालेले आहेत. ओके. CSR काय-काय करतायत ते असं ओव्हरऑल यांची स्टोरी आहे प्रीमियर एनर्जीची. ओके. उत्तम कंपनी आहे. प्रमोटरचे 64% आहेत. ऑब्व्हियसली ते तुम्हाला सांगितलं एफ-आयचे 4%, डी-आयचे 13%. डी-आयने आपला डबल केला आहे त्यांचा टोटल होल्डिंग. त्याच्यामुळे कंपनी खूपच चांगली दिसते आणि सोलरची कंपनी आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय आजूबाजूला सगळं
सोलर जग सोलरच होत आहे, थर्मल कमी होत आहे आणि सोलर वाढतं आहे, राईट? विंड आणि सोलर. आणि एक्सपान्शन पण यांचं चालू आहे. ऑब्व्हियसली डिमांड बेस्ड एक्सपान्शन आहे, प्रॉफिटेबिलिटी उत्तम आहे. ओके, मग 16% प्रॉफिट मार्जिनवर चाललंय काम आणि ग्रोथ आहे. अजून काय पाहिजे? आणि शेअर टिपिकली होता एका वर्षापूर्वी 1100, मग 1300ला गेला. 1300ला लोकांनी विकला, मग परत 800ला आला. ओके, परत 1100ला गेला आणि सध्या मे बी ₹1000 असेल. ओके, याचं टार्गेट टिपिकली मे बी ₹2000 इन नेक्स्ट 5 इयर्स. डबल 15%. म्हणजे अगदी मी नॉमिनल टार्गेट देतो. 15% पर ॲनम म्हणजे नथिंग, पण तेवढंच तुम्ही अपेक्षा करा. त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग होणार नाही. ओके, रिस्क रिटर्न चांगलं आहे याच्यामध्ये. रिस्क कमी आहे आणि रिटर्न जास्त आहे. कारण 1300 वरून आता 1000 वर शेअर आहे. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही याच्यावर विचार करा. PLI स्कीमचा पण याला लाभ मिळतोय गव्हर्नमेंटच्या. प्रचंड प्रमाणात उत्पादन करतात आहे. आता एक्सपोर्ट पण करतील गोइंग फॉरवर्ड ऑल दीज मॉड्यूल्स आणि सेल्स. त्याच्यामुळे कंपनीला चांगले दिवस राहतील. ओके, आणि ऑब्व्हियसली उत्साह प्रचंड आहे सोलरमध्ये. प्रत्येक घरावर आता सोसायटीच्या सोलर बसतंय किंवा बसलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे प्रचंड इलेक्ट्रिसिटीचं बिलाचं सेव्हिंग झालेलं आहे. आणि ऑब्व्हियसली डिमांड असल्यामुळे यांचं प्रॉफिट पण वाढतच जाणार आहे. ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन याला भरपूर आहे. सोलर एनर्जीच्या खूप कंपन्या आहेत, पण डिमांड पण भरपूर आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी मार्केट आहे. ओके, मार्केट इज एक्सपांडिंग लाईक मॅड. त्यामुळे एव्हरीबडी हॅज शेअर ऑफ हिज केक. आणि बघा तुम्हाला पटतंय का? आणि त्याच्यामुळे सनराईज सेक्टर आहे. आणि तुम्हाला मी दाखवलं की चायनामध्ये कुठपर्यंत आलं आहे आणि भारतामध्ये किती कमी आहे अजून, राईट? हे बघा, दिस इज व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाईड ऑफ ऑल द स्लाइड्स. ग्रोथ. ओके, आता आपली पॉप्युलेशन चायना एवढीच आहे. ओके, त्यामुळे आपण इथपर्यंत जायला काहीच हरकत नाही आणि ते जाऊ आपण. ओके, आता आपण 1/10ला आहे चायनाच्या, 1/10. त्यामुळे या कंपनीला म्हणजे सगळ्याच इंडियन सोलर कंपनीला 10 टाइम्स ग्रोथची अपॉर्च्युनिटी आहे. 10 टाइम्स ग्रोथ इज 10 टाइम्स प्रॉफिट. 10 टाइम्स प्रॉफिट म्हणजे आताचा प्रॉफिट आहे त्याचा गुणिले 10. ऑब्व्हियसली आता त्यामुळे P/E याचा जर समजा किती 55 आहे किंवा बघा तुम्ही किती P/E 45 आहे आणि 10 टाइम्सचा ग्रोथ होणार असेल. ओके, तर अर्निंग त्याचं 10 टाइम्स वाढणार आहे. त्यामुळे आता P/E याचा फक्त 4.5 आहे. P/E जास्त का देतात लोक आता, एक्सपर्ट्स लोक? कारण त्यांना ग्रोथ दिसते म्हणून तो P/E 45 म्हणजे इक्वॅलंट टू P/E ऑफ 22 इन नेक्स्ट 5 इयर्स. ओके, तर 22 5 इयर्सला 5 वर्षात जर P/E 22 होणार असेल तर आत्ता 45 दिसतोय तो, बिकॉज प्रॉमिसिंग ग्रोथ आहे आणि ती होणार आहे बिकॉज ऑफ दिस कॅपॅसिटी एक्सपान्शन ॲज पर चायना. ओके, या सगळ्या लोकांना 145 कोटी लोकांना इलेक्ट्रिसिटी अजूनच जास्त लागणार. आता मे बी 50 कोटी लोक इलेक्ट्रिसिटी वापरतच नसतील. खेड्यापाड्यामध्ये इलेक्ट्रिसिटी मे 20% खेड्यामध्ये नसेलच अजूनसुद्धा, हू नोज. त्याची ग्रोथ पण येणार याच्यामध्ये. प्रत्येकाकडे 2-2 लॅपटॉप शहरात आहेत, ते पुढे पुढे खेड्यामध्ये 1-1 लॅपटॉप येईल. ओके, अजून 50 वर्षांनी मे बी खेड्यामध्ये पण 2-2 लॅपटॉप येतील किंवा अजून काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी येईल. बट इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इज फॉर एव्हर. ओके, सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत या कंपनीला मरण नाही आहे. ऑब्व्हियसली 25 वर्षाचं लाईफ असतं. 25 वर्षानंतर परत रिपीट ऑर्डर मिळणार. ओके, सो 25 वर्ष कोणी बघितले तुम्ही नक्कीच बघणार. यंग लोक जे माझा चॅनल बघतात ते. ओके, तर बघा तुम्हाला कितपत पटतंय ते, आणि पटायलाच पाहिजे. तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही मूर्ख आहात. आय एम शुअर अबाउट इट, यू विल अंडरस्टँड. आणि तुम्ही तेवढे मूर्ख नाही आहेत. ओके, थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे. आमचं चॅनल बघत राहा आणि समृद्ध व्हा. नॉलेज इज द किंग, राईट? नॉलेज इज लाईक कॅश अँड यू कॅन कन्वर्ट नॉलेज इन टू कॅश बाय बाइंग द शेयर एट द राइट टाइम विद द राइट एडवाइस. आणि सोच कर समझ कर इन्वेस्ट कर, लेकिन बाहर मार्केट के बाहर मत बैठ. सिर्फ देखते रहने से कुछ होने वाला नहीं. आपको कुश्ती खेलनी पड़ेगी मार्केट से कुश्ती खेलो, आप जीत जाओगे. 5 साल के बाद तो श्योरली जीत जाओगे. ओके, थैंक यू सो मच.